गेल्या 4 दिवसापासून सोळांपूर गावामध्ये माकडानं हैदोस माजवलेला आहे. अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. आतापर्यंत 75 जणांवरती त्यांना अटॅक केलेला आहे. आपल्यासोबत इथं काही रेस्क्यू टीमचे जे अधिकारी आलेले आहेत त्यांच्याशी बोलूया. सहाय्यक वनसंरक्षण कोल्हापूर विलास काळे सर आपल्यासोबत आहेत. सर, गेल्या 4 दिवसापासून सोळांपूर या गावामध्ये माकडानं अक्षरशः हैदोस मारलेला आहे. काय उपाययोजना केलेली आहेत? माकडांचा हा दोष मांडलेला आहे. त्यासाठी आम्ही आमची जी RRT टीम आणि वन विभागाचे सगळे आमचे वनरक्षक, वनपाल, त्यानंतर 3 तालुक्यातल्या RRT टीम आणि त्यानंतर डॉक्टर, हे सर्व टीम आम्ही 4 दिवसापासून इथेच आहोत. परंतु हे माकड कसं आहे, की या माकडाला पूर्वी कोणीतरी एखाद्या व्यक्तीने दगडाने कोणीतरी ते जखमी केलेलं असणार आहे. त्यामुळे त्यांना त्या माणसांवरती, विशिष्ट वयोगटाच्या माणसांवरती त्यांना डोळा धरलेला आहे. त्यानुसार काय करतो, की त्या वयोगटाची माणसं सगळे त्यांच्यावर हमला करतो. अगदी लहान मुलं त्याच्या जवळून गेले तरी त्यानं त्या लहान मुलांना कुठलाही इजा केली नाही. तर आम्ही त्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. यामध्ये बऱ्याच गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य आहे. फक्त काही मोजके बोटावर सोडले तर त्यांचं असहकार्य आहे. बाकी सर्व लोक सहकार्य करत आहे, काही प्रॉब्लेम नाही. लोक आम्हाला याचं लोकेशन पण सांगत आहे, माकड कुठं आहे. त्या दृष्टीने आता आम्ही तो प्रयत्न केलाय. जागोजागी काय केलं, आम्ही माकडाची पिंजरे लावलेली आहे. माकडाच्या पिंजऱ्यामध्ये आम्ही शेंगा सुद्धा ठेवलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी माकडाचं लोकेशन जास्त आहे त्या ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत. त्यानंतर आता आमच्याकडे 2 ट्रँक्युलाइज गन आणलेले आहेत. त्या सगळ्या डाट वगैरे, कार्बन डायऑक्साईड वगैरे सर्व साहित्य आम्ही बरोबर ठेवलेलं आहे. त्यानुसार काल संध्याकाळी डाट मारली होती, परंतु काही गोष्टीमुळे तो हाती आला नाही. त्यानंतर पुन्हा आज दुपारपासून आमची मोहीम चालू आहे. 4 वाजेपासून त्याचं लोकेशन आम्हाला मिळालं आणि त्या लोकेशनवरती आमचं आता रेस्क्यूचं ऑपरेशन चालू आहे. त्यामध्ये 3 डॉक्टर आमच्या बरोबर आहेत. डाट वगैरे भरलेले आहेत. त्यानंतर लोकेशन आम्हाला मिळत आहे. परंतु एवढं आहे, की गाव मोठ्या प्रमाणात विखुरलेलं आहे. टोपोग्राफी एकदम अनडिल्युटेड आहे आणि पत्र्याचे घरं असल्यामुळे वरती स्लॅबवर जाण्यासाठी माणसाला थोडंसं लिमिटेशन येत आहे. त्यामुळे ते पत्र्याच्या घरावरून उड्या मारून तो लगेच एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जातो. तोपर्यंत काय होतंय, की माणसं त्या पोहोचेपर्यंत तो लोकेशन सतत बदलत आहे. तर आज आम्ही असं ठरवलंय, की आज रात्री थांबून का होईना, रात्रीच्या वेळेस शक्यतो माकडांना दिसत नाही, कमी दिसतं. अशा वेळेस आम्ही त्याचं लोकेशन घेऊन त्याला ट्रँक्युलाइज करून पकडण्याचा प्रयत्न आज रात्री आम्ही करणार आहे. त्याचबरोबर आम्ही आता काही माकडवाले बोलवलं आहे. बऱ्याच माकडवाल्यांना आम्ही फोन केलेला आहे. परंतु त्यांचे माकड पकडण्याचे रेट अव्वाच्या पार 50,000 एक माकडाचा रेट असल्यामुळे ते कोणालाही परवडण्यासारखं नाही. म्हणून आम्ही गव्हर्नमेंटनं ऑथराईज जे माकड पकडणारे आहेत औरंगाबादवरून, ते समाधानगिरी, त्यांना उद्या बोलवलं आहे. ते स्वतः पिंजरे घेऊन सकाळी उद्या येत आहे आणि आज जर नाही सापडला तर उद्या आम्ही त्याला त्यांच्या सहाय्याने पकडणार आहोत. तसं त्या गावामध्ये कसं आहे, की 4-5-6 माकड आहेत आणि त्या माकडामध्ये तो माकड जो आहे तो नर आहे. तो ओळखू येत नाही लवकर, परंतु तो आता सध्या थोडा जखमी झालेला आहे. त्यामुळे त्याला गळ्याला थोडंसं जखम आहे, रक्त दिसत आहे. त्या दृष्टीने आता आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. नाही, नागरिकांचं फक्त आम्हाला एवढंच सहकार्य आहे, की ज्या 25 ते 40 वयोगटाचे, 50 वयोगटाचे जे लोक आहेत ना, त्यांनी फक्त थोडंसं सावध राहावं, हातात काहीतरी काटे घ्यावे. फक्त माकडं आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिथं रेस्क्यू केलं तेव्हा फक्त आरडाओरड करून एवढंच आमचं हे आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला लहान मुलं वगैरे असतात, त्यांना थोडंसं त्या त्या भागात जर आम्ही लोकेशन दिलं, अलर्ट दिला, तर त्यांनी त्वरित आपलं घरात जावं एवढीच आमची इच्छा आहे. आणि बाकी एवढंच आहे, की कुठला गाजावाजा आरडाओरड करू नये, जेणेकरून माकडचं लोकेशन लगेच बदलतं आणि त्याला पकडण्यात मग प्रयत्न प्रत्येक वेळेस फेल होत आहेत. तरी आम्ही आता सर्वतोपरी प्रयत्न करून आज रात्री का होईना त्याला पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न आमचा चालू आहे. धन्यवाद. हे होते विलास काळे सर. हे गेल्या 4 दिवसापासून त्यांची रेस्क्यू टीम घेऊन या सोळांपूर गावामध्ये आहेत. त्यांनी नागरिकांना आव्हान केलेलं आहे, कुणी भयभीत होऊ नका, आमचे पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. त्यांनी औरंगाबादहून देखील रेस्क्यू टीम मागवलेली आहे. आज रात्री ते सुद्धा गस्त घालून त्या माकडांना पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागे, की या सोळांपूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून माकडांनी अक्षरशः धुमाकूळ माजवलेला आहे. अद्याप जर काय बघायला गेलं तर 75च्या वरती ह्या माकडाने लोकांवरती हल्ला केलेला आहे. या माकडाने गेल्या 4 दिवसापासून हा धुमाकूळ गाजल्यामुळे या गावामधली जी परिस्थिती बघायला गेली तर जसा कर्फ्यू लागावा तशी परिस्थिती या गावामध्ये उद्भवली आहे. लोक या गावातली भयभीत आहेत. त्यामुळे वन्यजीव संरक्षण अधिकारी विलास काळे सर स्वतः इथं आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांची रेस्क्यू टीम असेल किंवा वन्यजीव विभागातले अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील किंवा या सोळांपूर गावातले जे काही तरुण आहेत, हे अक्षरशः हातामध्ये काट्या घेऊन त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. सोळांपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये माहिती घेतल्याप्रमाणे आम्ही 12 लोक इथं आता ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट असल्याचं आम्हाला इथल्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. आता हे पथक इथं आलेलं आहे
रेस्क्यू टीम सुद्धा इथं आहे आणि इथले जे काही नागरिक आहेत आणि जे काही तरुण आहेत हे हातामध्ये काट्या घेऊन या माकडाला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हे माकड कधीपर्यंत सापडतंय हेच लोकांना उत्सुकता लागलेली आहे. कारण इथले जर बघायला गेलं तर ग्रामस्थ अगदी भयभीत आहेत. त्यामुळे हे माकड लवकरात लवकर सापडावं असं इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे. त्या पद्धतीने इथली रेस्क्यू टीम सुद्धा त्या पद्धतीनं कार्यरत आहेत. अक्षरशः बघायला गेलं तर इथले तरुण सुद्धा हातामध्ये काट्या घेऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अजून देखील इथलं माकड काही सापडलेलं नाहीये. पण ते सापडावं अशी इच्छा प्रत्येकाची आहे.